आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आज महाल इथल्या गडकरी वाडा इथं आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदने स्वीकारतील. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था वनारटी मार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. बालकांच्या सर्दी खोकल्यावरच्या विशिष्ट औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. क्लोरोफिनारामाइन, मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या या औषधांवर 4 वर्षाखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत असा स्पष्ट इशारा नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला. राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. लातूर जिल्ह्यात औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे यांनी शाळेतली दुरावस्था आणि कथित गैरप्रकार समोर आणल्यामुळेच गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. शाळेच्या पाहणीदरम्यान आवारात गांजा आणि दारू सेवनाचे प्रकार, स्वच्छतागृहाचा अभाव, बंद स्वयंपाकघर तसंच मध्यान्ह भोजनासाठीच्या तांदूळ, भात आणि डाळींमध्ये किडे आढळल्याचा त्यांनी दावा केला आहे. हवामान. येत्या काही तासात चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया, नागपूर, वर्धा इथं विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.